यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. जसं जेव्हा सगळीकडे पाण्याने भरलेला मोठा तलाव असतो तेव्हा छोटी विहीर खोदायची गरज राहत नाही. तसंच ज्याने खरं आत्मज्ञान मिळवलं आहे, जो ज्ञानी आहे, त्याच्यासाठी सर्व वेदांमधील कर्मकांड, रीती, परंपरा गरजेची राहत नाहीत. यातून आपल्याला काय शिकवण मिळते? जो स्वतःला आणि जीवनाला समजतो त्याला बाह्य नियम, परंपरा, दिखावा याची गरज वाटत नाही. हे इनर मॅच्युरिटी किंवा आंतरिक परिपक्वता आहे. खरं ज्ञान मिळालं की बाह्य गोष्टींचं आकर्षण कमी होतं. हे याचंच उदाहरण आहे. खऱ्या अर्थाने ज्ञानी व्यक्ती बाह्य परिस्थितीतून नाही तर आतल्या शांततेतून आनंद घेत असते. जेव्हा ती शांत होते तेव्हा स्थिर होते. जसं मोठं पाणी सर्व गरजा भागवतं, तसं आत्मज्ञान माणसाच्या सर्व मानसिक गरजा पूर्ण करतं. अर्थ, समाधान आणि स्थैर्य देतं. म्हणजेच मनुष्याची सर्वांगीण समज वाढते. यातून आपल्याला असं कळतं की फक्त बाहेरचं शिकणं पुरेसं नसतं, तर आपल्या आतल्या मनाचं ज्ञान हवं. मनुष्यासाठी या श्लोकातून असा बोध मिळतो की जर मनाला सर्वदृष्ट्या शांतता हवी असेल तर बाह्य कर्मकांडात अडकू नका. स्वतःला समजून घेण्याकडे वळा. जसं मोठ्या जलाशयात विहिरीची गरज राहत नाही, तसं ज्ञानाने परिपूर्ण व्यक्तीला बाह्य मान्यतेची आवश्यकता नसते. थोडक्यात खरा आनंद आणि शांती बाहेर नसून ती आत्मज्ञानातून म्हणजेच स्वतःच्या आतून मिळते. श्रीकृष्णार्पणमस्तु.